हॅलो नमस्कार मंडळी, मराठी ब्लॉगमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज वार आहे शुक्रवारचं संध्याकाळचं रुटीन मी शेअर करत आहे तुमच्यासोबत। तर मेनू सांगते पहिला। तर मेनू असा आहे, अख्खं वांग्याचं कालवण मस्त असं, आणि भात चपाती आणि फ्लावर बटाट्याची भाजी, साधी सिंपल अशी। वाटाणे वगैरे काही नाही, आज फक्त बटाटे आणि फ्लावर घालणार आहे। ती सुद्धा भाजी खूप छान लागते। आणि इथे बघू शकताय स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे। भात घातलेला आहे, भात झालाय आणि इथं मी मसाल्याचं एकीकडं भाजत आहे। वांग्याच्या मसाल्याचं खोबरं शेंगदाणे आणि सुकं खोबरं शेंगदाणे आणि कांदा, आणि दुसरीकडे लगेच भाजीला फोडणी करून घेत आहे। पीठ मळायचं आहे, चपात्या करायच्या आहे। सुरुवात भातापासून करते। तर भात झालेला आहे, कुकरमध्ये घातला आहे। आणि आज उशीर झाला खूप, शुक्रवार पण होता आणि तब्येत तुम्हाला माहितीच आहे, तब्येत माझी ठीक नव्हती। कान वगैरे भरपूर असं दुखत होता, तर गोळ्या वगैरे खाल्ल्यानं आराम आलेला आहे। तर आज थोडा वेळच झाला मला संध्याकाळचा। आज पूजा वगैरे करायची पण राहून गेली उशीर झाल्यामुळं। मग आज पूजा वगैरे नाही केली। पूजा म्हणजे जे पोथी वगैरे वाचते, पूजा वगैरे मांडते ना, ते तर नाही केली। मग स्वयंपाकाला लागले, इथं वाजले होते मला असं वाटतं ना 8:30 वाजले होते, 8:15 8:30 वाजले होते। कारण की आज खूप जास्त झोपले, गोळ्यांनी ना खूप जास्त झोप येते। तर खूप जास्त झोपले म्हणजे उशिराच झोपले दुपारी। व्हिडिओचं काम वगैरे सगळं करून, घरातले कामं सर्व 3:30 4 वाजता झोपले। पण मग उठले मी 6 6:15ला उठले, 6:15च्या नंतरच उठले। तिथून पुढं मग फ्रेश झाले। फ्रेश झाल्याच्या नंतर मग चाय वगैरे आवरावर सगळं, भांडे वगैरे घासणं, दियाबत्ती वगैरे केली आणि मग 7 तर वाजूनच गेले तेवढं करता। तर चाय वगैरे पिता पिता मग म्हणले आता खूप उशीर झाला आहे, पूजा वगैरे मांडल्यावरती खूप उशीर होईल। पूजा मांडून नंतर पूजा करायची आणि मग स्वयंपाक वगैरे लागायला। तर टायमिंग कसा, मी 5:30ला जर किचनमध्ये आलो ना आपण, 5:30 पावणे 6ला, तर बरोबर मग चाय भांडे आवरून सर्व होऊन जातं त्या टायमामध्ये। पूजेला पटकन 6 6:15ला पूजेला बसून जाते मी, पूजा वगैरे मांडून। 7 7:15 7 होतात पूजा करता करता। आणि मग आता म्हणले खूप उशीर होईल मग, आणि मग म्हणले ठीक आहे पुढच्या शुक्रवारी करता येईल पूजा। नाही केली मग पूजा, पण मनामध्ये एक खंत राहिली की आज पूजा नाही केली। ज्या दिवशी पूजा करत नाही त्या दिवशी असंच होतं मला, म्हणजे असं जर आपल्याकडून जर झालं नाही, जमलं नाही, तर मग खूप मनामध्ये सारखं दुख 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 होऊन जातं की आज पूजा नाही केली, आज पूजा नाही केली, उशीर झाला आहे ते असं। तर असं कोणाकोणाला असं होतं नक्की मला कमेंट करून सांगा, ज्या दिवशी पूजा वगैरे नाही करू त्या दिवशी। तर मला तर होतं नक्की, प्रत्येक वेळेस होतं। आणि इथं बघू शकता, इथं मी लगेच भाजी टाकत आहे आणि दुसरीकडे मसाला भाजून घेतला आहे। मसाला वाटून वगैरे कालवण करणार आहे आणि पीठ मळून चपात्या वगैरे करायच्या आहेत। ताईंनो, व्हिडिओ आवडतात की नाही ते नक्की कमेंट करून सांगा। असेच व्हिडिओ, रेसिपी, ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आपला दुसरा चॅनल आहे त्यालाही चांगला सपोर्ट तुम्ही केलेला आहे, तिथेही तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता। तुम्हाला जर डिटेलमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल, डिटेलमध्ये कोणताही व्हिडिओ रेसिपी, तर तुम्ही त्या चॅनलवरती जाऊ शकता। आणि इथं मी एवढे काय डिटेलमध्ये टाकत नाही, ते शॉर्टकटमध्ये टाकत असते। जर तुम्हाला या चॅनलवरती पण रेसिपी बघायच्या असेल डिटेलमध्ये, तर मला नक्की कमेंट करून सांगा। मी तुम्हाला या चॅनलवरती पण कोणती रेसिपी बघायची असेल ती नक्की सांगा। कसं असं दोन्हीकडं डिटेलमध्ये दाखवणं, मग दोन्हीकडं एकदम सेम तर असतंच, थोडंफार फरक दाखवण्याचा किंवा बोलण्याचा असं करते, पण तरी पण रेसिपी सेमच असतात। मग बोलून पण आपण दाखवू मग सेमच होऊन जाणार, काय फरक नाही राहणार ना आपल्या त्या चॅनलमध्ये या चॅनलमध्ये। दोन्हीकडे सारखेच व्हिडिओ येणार, तर म्हणजे बोलणं पण सर्व सेम मग ते कॉपी होणार पूर्ण। त्याच्यामुळं ना मग तिकडं डिटेलमध्ये तुम्हाला मी रेसिपी सांगत असते, व्हिडिओ दाखवत असते, किंवा काही गोष्टी घरातल्या किंवा काही तिकडं सांगत असते। इकडेही थोडं छोट्या मोठ्या सांगत असते, पण डिटेलमध्ये इकडे एवढं काही तुम्हाला सांगता येत नाही। तर तुम्हाला जर डिटेलमध्ये जाऊन बघायचं असेल तर कविता स्पेशल रेसिपीवरती जावा आणि सबस्क्राईब करा, तिथं सर्व तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील। आणि जर इथं बघायचं असेल तर इथं पण मला कमेंट करून सांगा, आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवरती, तिकडेही तुम्हाला नक्की भेटून जाईन जर कमेंट केली तर।
तर आता 8:30 वाजले, तुम्हाला सांगितलं 8:15 8:30 वाजता किचनमध्ये आले. मग पटापट आवरून घेतलं तरी स्वयंपाक लवकरच झाला, कारण की ना पटापट आवरलं. सर्व पहिले ना जे कटिंगचं असतं ते सर्व मी आवरून घेतलं. नंतर मग सर्व फोडणी वगैरे दिले कालवणाला भाजीला, आणि मग तिथून पुढं पीठ मळून चपात्या केल्या. तर चपात्या आज थोड्याच करायच्या होत्या, त्याच्यामुळे एवढा उशीर पण नाही झाला. पटकन जेवण झालं. स्वयंपाकही माझा 10 वाजेपर्यंत 10च्या आतच झाला. मुलं पण जेवले, 9:30 पावणे 10ला मुलं जेवले दोघं पण. आणि लगेच मी भांडे वगैरे घासून, जे स्वयंपाकाचे होते ते भांडे वगैरे लगेच घासून जेवायला बसले मी आणि दोघं ते पण आले. त्यांचा उपवास असतो, तर ते पण आले. दोघं जेवायला बसलो. जेवल्यावर लगेच जेवून करूपर्यंत 10:30 होत आले. लगेच किचनमध्ये आले, भांडे वगैरे आवरून घेतले. भांडे वगैरे आवरले, जे होतं ते आवरून घेतलं ना. आज मी एक्स्ट्राचे कामं काहीच केले नाही आहे. आता साफसफाई वगैरे पण करायची बघा. महिना होत आला आता साफसफाई केलेली नाही. 25-26 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी तर मी साफसफाई करते. तर आपल्याला सामान वगैरे भरायचं असतं, मग ते तसंच ठेवायला बरोबर वाटत नाही. तर साफसफाई स्वच्छता केल्यावर थोडंसं छान आणि फ्रेश वाटतं. अजून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते, काम करायचा उत्साह येतो. जेवढी स्वच्छता असेल तेवढंच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी आणि काम करायला उत्साह येतो. तर आता झालं असं, तब्येत तर ठीक नाहीच आहे, पण तब्येत ठीक नसल्यामुळं घराकडे पण दुर्लक्ष झालं आहे. दीदीची तब्येत ठीक नव्हती, माझी नव्हती. परत तिच्यासोबत दवाखान्यात जाणं, शॉपिंगला जाणं, हे ते. तर सर्वांमध्ये ना घरातलं म्हणजे कसं असतं, घरात थोडं दुर्लक्ष होतं, साफसफाईचं हे ते. आता झालं आहे तसंच. करायची आहे साफसफाई, पण आता कधी मुहूर्त लागते बघू. तब्येतीची काळजी घेऊनच करणार आहे. तब्येत ठीक नाही त्याच्यामुळं ना मन लागत नाही साफसफाई वगैरे पण करायला, पण थोडी का होईना करणार आहे. जाळं वगैरे तर परवा मी काढलेलं आहे, गुरुवारीच काढलं. गुरुवारी जाळं वगैरे पण नाही काढत मी, काढलं. शुक्रवारी काढायचं होतं, पण ना भरपूर असं झालं होतं आणि पावसाचं अजूनच होतं. मग त्याच्यामुळे पंखा वगैरे पण खराब झाला होता. मग हवा लागत नाही पंख्याची, त्याच्यामुळे पंखा काढला. त्याच्यामुळे मग सर्वच साफ करून घेतलं या रूममधलं. आणि मग आता किचनमधलं राहिलेलं आहे एक्झॉस्ट फॅनची, तिथं पण खूप असं धूळ बसलेली आहे, कारण तिथलं सहसा लवकर हात लावता येत नाही. तिथं जास्त करून वायरी वगैरे आहेत त्याच्यामुळं, तर तिथलं मी साफ करू शकत नाही. तिथं मग कसं त्यांचं सर्व कामाची वस्तू आहे, त्याच्यामुळं ना त्यांच्याशिवाय तेच साफ करतील ते. तर बघू आता, त्यांना मी सांगितले आज साफ करा, आज नाही तर उद्या, म्हणजे मला किचन साफ करून घ्यायला, कारण ते वरचं साफ झालं ना मग मला बरं पडतं. नाही तर ना सर्व परत घाण, धूळ वगैरे उडती, घाण वगैरे डबल होतं. त्यापेक्षा म्हणले यावेळेस डबल नाही करणार. दरवेळेस तसंच होतं, मी माझं करून घेते, माझं झाल्यावरच ते करतात. ते तिकडचं साफ करायचं ते असं होतं, फ्रीजच्यावरची साईट, माळा वगैरे. मग यावेळेस म्हणलं नाही, डबल नाही का, नाही तर तब्येत पण ठीक नाही, डबल कामं केलं का अजून आजारी पडले मी. त्यापेक्षा तुम्ही म्हणले करून घ्या, नंतर मी करते. आरामात तर आरामात, काय फरक नाही पडत. एखादा महिना आपण आरामात केलं तर. आणि तरी डबे वगैरे सगळे छान आहेत, म्हणजे एवढं काही खराब झालेलं नाही, कारण वरच्यावर पुसले होते वल्ल्या कपड्याने गेल्या वेळेस, आता 8 दिवसापूर्वी. पण त्याच्यामुळं ना एवढी काही घाण पण नाही झाली. तरी पण आहे ना, आपल्याला सवय झाली ना एकदा की सर्व क्लीन करायचं, काढून वगैरे, मग तसं वसवसल्याने होतं. मला तर अजून आजारी पडल्याने झाले, आधीच आजारी होते आणि ते घाण झाले ना सर्व, त्याच्यामुळे अजून वसवसल्याने अजून हे होते. जेव्हा मी आता साफ करेन मान्य वगैरे, तेव्हाच मला थोडंसं नाही, भरपूर असं म्हणजे पॉझिटिव्ह वाटेल. घरात पण छान वाटतं आणि आपल्याला मग किचनमध्ये पण आल्यावरती फ्रेश वाटतं. आता बघू 1-2 दिवसात ते साफ करते. मला असं वाटतं रविवारी साफ करता येईल, कारण रविवारी कसं आर्य पण घरी असतो आणि कसं एकजण हाताखाली लागतं त्यांच्या, वरतून सर्व काढून देणार किंवा काढणार. ते शिडी घेऊन चढतात, त्याच्यामुळं ना एकजण हाताखाली लागतोच. मग आर्य पण घरी असतं संडेला, तेव्हा मग तिघं मिळून केलं की कसं पटापट होतं आणि एकाच्या याच्यावर पण जास्त हे लोड पडत नाही, कारण त्यांना पण कामं असतात. ते सोडून ते करायचं म्हणलं तर त्यांना पण इथं 2-3 तास जातात. त्याच्यामुळं ना, आणि त्यांच्याशिवाय ते होत नाही कामं, असं आहे, कारण वर चढायचे कामं आहेत. तर बघू आता उद्या त्यांना, ते बोलले आज साफ करतो, म्हणजे आज शनिवारी. पण आता 4 वाजता आर्य येणं, 4, 4:30, 5ला. तिथून पुढं मग तो थकून येणार विचारा कॉलेजवरनं, आणि मग ते बरोबर वाटत नाही. आणि ते पण काम सोडून येणार, आणि मग तर आणि डबल कामं मग मी लादी पुसलेली असणार, सर्व काम झालेलं असणार, मग संध्याकाळचा उशीर. त्यापेक्षा मी त्यांना संडेलाच म्हणजे उद्याच करायला सांगणार आहे. उद्या सकाळचा चाय नाश्ता झाला की काम वगैरे नाही करणार पहिलं त्यांना, म्हणून तुम्ही साफ करून घ्या, म्हणजे मला कामं करायला उद्या सुरुवात करा. जसं होईल तसं, जमन तसं तुम्हाला मी शेअर करेन व्हिडिओ.
चला तर आता बघू शकता इथं एकीकडे वांगे पण परतायला टाकले, थोडंसं मीठ लावून वांगे परतले ना, खूप छान असे टेस्टी वांगे लागतात आणि कालवण खूप छान होतं. आणि इथं फ्लावरची भाजी टाकलेली आहे. तर पहिले बटाटे वाफून घेतले, नंतरच मी फ्लावर टाकले, कारण फ्लावर एकदम गाळ होतात मग. आणि मसाला वगैरे वाटून घेतलेला आहे. चपात्या वगैरे करायच्या आहेत. आज यश पण उशिरा आला होता, तर त्याला पण भूक लागली. मग आल्या तो बोलला मम्मी भूक लागली. तर झालं होतं चपात्या घेतलेल्या, तेवढ्यात तो आला. त्याला बोलले फ्रेश हो, भाजी झाली, कालवण पण होतं आहे, फ्रेश हो चपात्या. सॉरी, मसाला वाटायचा आहे बघा, मी लक्ष नाही दिलं, बोलण्याकडे होते. त्याच्यामुळे मिक्सर लावले की नाही ते पण लक्षात नाही सांगायचं, अगोदर सांगून टाकलं मसाला झाला आहे. तर नाही, तर मसाला वाटते आता. आणि मिक्सरनं आता खूप आवाज करायला लागला. त्यांना तर सांगते मी नवीन घ्या किंवा भांडं बदला. मला असं वाटतं ना, काय माहिती, खूप म्हणजे खूप आवाज करायला लागला मिक्सर. एवढं डोकं दुखायला लागलं तर मिक्सरने फिरत असं. त्या दिवशी मी ना इडलीचं वाटलं ना, त्याच्यामध्ये तर जास्त लोड आला, तेव्हापासून आहे ना खूपच आवाज यायला लागला आहे. बघू आता, एकदा बनवायला सांगते, नाही तर मग त्यांना सांगते नवीनच घ्या. कारण एखाद्या गोष्टीचा मग कंटाळा आला ना, तर मग त्या परत मग हे होतं, मन लागत नाही मग त्या गोष्टीत. तर असंच झालं, मिक्सर तर जास्त त्रास द्यायला लागले. 2-3 दिवस झाले इडलीचं बेटर वाटल्यापासून. तर बघू, त्यांना सांगणार मी नवीनच घ्या, नाही तर मग बघू आता, हे बनत असेल तर ठीक, नाही तर मग नवीन घ्यायला सांगा. आणि ताईंनो व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंट करून सांगा. आज थोडासा मोठा व्हिडिओ केलेला आहे, तर तुम्हाला असा मोठा ब्लॉगिंग आवडेल का, छोटा व्हिडिओ बनवू किंवा रेसिपी, जसे तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तुम्ही मला बनवायला सांगा. मी नक्की प्रयत्न करेन तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ बनवण्याचा. आणि ते बघू शकता, गरम एवढं होतं आहे ना ताईंनो, पाऊस तर अजिबात नाही, येतोय जातो. 1 महिना तर गेला, जून तर गेला, आता जुलै चालू झाला. आणि मुलांच्या शाळा वगैरे पण चालू झाल्या, गेल्या महिन्यातच चालू झाल्या. आर्याचं पण कॉलेज सुरू झालं 15 जूनपासून. तर आता कसं मग कामं पण वेळेवर करावं लागतात. शाळा कॉलेज सुरू झालं का सगळे कामं वेळेवर करावं लागतात. सुट्टी असलं काय वाटत नाही, मग आपण थोडं वेळेचं थोडं हे करतो. पण आता सर्व कामं वेळेवर वगैरे करावं लागतात, ज्याला त्याला वेळेवरती असो. दीदी पण गेलेली आहे, तुम्हाला कालच्या एवढंच सांगितलं, दीदी पण गेली. तर मला अजून थोडंसं नर्वस वाटत आहे. ती गेल्यापासून तर थोडंसं अजून मन लागत नाही आहे. तरी पण मी प्रयत्न करते परत हे करायचा, सवय लावून घ्यायचा. पण कसं असतं ना, आपली मुलं आपल्याजवळ असेल तेवढं आपल्याला छान वाटतं, बरं वाटतं. पण काय करणार, आपण पण शिकण्यासाठी पाठवतो ना. आपण थोडी असंच पाठवलं आहे किंवा कोणाच्या घरी शिक्षणासाठीच पाठवलं आहे. आज थोडासा ते त्रास काढतील, आपण त्रास काढू, तर उद्या त्यांच्या लाईफसाठी चांगलंच आहे ना. आज आपल्याला त्रास होतो, आईवडिलांना भरपूर त्रास होतो, मुलांना, ज्यांचे कोणाचे मुलं लांब असतील हॉस्टेलला, शिकण्यासाठी हॉस्टेलला किंवा जॉबसाठी, काही कामासाठी, तर त्यांना नक्कीच माहिती असेल की किती त्रास होतो. आपले मुलं जेव्हा हॉस्टेलला जातात, राहतात, किंवा तिकडचं खाणं पिणं सर्व आपल्याला सोडून एवढं लांब राहतात, ते एवढ्या वर्ष येतात आणि लगेच जातात. पण त्याच आईवडिलांना माहीत असेल की मुलांना लांब ठेवणं किती म्हणजे किती अवघड काम आहे, किती काळजावरती एकदम दगड ठेवून केल्यासारखं आहे हे आपल्या मुलांना लांब ठेवणं. कधी आपण आपले मुलं लांब न ठेवलेले त्यांना शिक्षणासाठी आपण लांब ठेवतो. त्याही आईवडिलांना मी सॅल्यूट करते, कारण की खूप अवघड काम आहे. ज्याच्यावर बीतती ना त्यालाच कळतं की हे काय असतं, त्या वेदना काय असतात मुलांना लांब ठेवणं. ते शब्दात मी पण सांगू शकत नाही. ज्यांचे कोणाचे मुलं हॉस्टेलला असतील त्यासुद्धा ताई सांगू शकत नाही. तर कोणाकोणाचे मुलं मुली हॉस्टेलला आहेत, मला नक्कीच ताईंनो कमेंट करून सांगा. मी असं बघते ना, कोणाचे पण व्हिडिओ तर खूप इमोशनल होते. म्हणजे हॉस्टेलला मुलं जाता वेळेस टाकतात ना ताई, भरपूर असे म्हणजे ज्यांना मी फॉलो केले आहेत ना, काय आहेत माझे फेवरेट, तर त्यांचे पण मुलं आहे बघा. तर त्या ताईंचं ना नाव नाही माहिती, पण त्यांची पण मुलगी हॉस्टेलला आहे, मुलगा पण दुसरीकडे कॉलेजसाठी आहे. तर नक्की मी पुढच्या वेळेस सांगा ना, मी आता विसरले, अचानक लक्षात आलं. तर त्यांचे पण व्हिडिओ बघते ना, मी त्यांचे व्हिडिओ बघते. त्यांची पण मुलगी हॉस्टेलला आहे. तर मी खूप इमोशनल होते, खूप म्हणजे खूप मला हे वाटतं. आणि आता
मोहिनीताई आहेत, त्यांनीसुद्धा त्यांच्या मुलीला हॉस्टेलला टाकलेलं आहे. तर त्यांचा व्हिडिओ बघून खूप म्हणजे खूप इमोशनल झाले. पण कसं असतं ना, मुलांच्या आपल्याला काहीतरी भविष्यासाठी ना काहीतरी निर्णय घ्यावा लागतात. आपल्याला माहीत असतं काय त्यांच्यासाठी चांगलं आहे, काय वाईट आहे. मुलांना आता कळत नाही. मुलांना असं वाटतं की नाही, जे लहान मुलं आहेत त्यांना तर असं वाटतं की नाही, मला हॉस्टेलला टाकते, आमच्यापासून लांब करतात. पण आईवडिलांना जे योग्य वाटेल तेच आईवडील करतात. आईवडील कधीही आपल्या मुलांसाठी चुकीचा निर्णय घेत नाहीत. ते जोही निर्णय घेतात ते चांगल्यासाठी किंवा त्यांच्या भविष्यासाठीच घेतात. भले आज ते त्रास काढतील, कसलाही त्रास असो, फायनान्शियली त्रास असो किंवा त्यांना लांब ठेवायचा त्रास असो, मुलांना आपल्यापासून लांब ठेवायचा त्रास असो किंवा त्यांची आठवण येत असेल किंवा काही पण ते आईवडील त्रास काढतील, पण मुलांना ते शिकवतील. हे मुलांना शिकवलंच पाहिजे. आपण आज त्रास काढू, पण उद्या आपले मुलं त्रास काढणार नाही. उद्या ते त्यांच्या पायावरती छानपणे उभे राहतील. उद्या त्यांना कोणाचीही कोणत्याही गोष्टीची गरज लागणार नाही. उद्या जरी एकटे पडले, आईवडील का करतात? उद्या त्यांच्या पायावर उभं करतात मुलांना. कारण उद्या जरी ते एकटे पडले, कसं त्रास बघा, मुलगी जरी असली ना, उद्या जर काय भरोसा ना उद्याचा भविष्य म्हणजे आयुष्याचा किंवा भविष्याचा, की लग्न उद्या केलं, लग्न करून नवऱ्याच्या घरी गेलं, नवरा कसा भेटतो किंवा तिचे घरचे कसे भेटतात, तिची फॅमिली कशी भेटते काय. तर तिला आपण एवढं तर हिंमत द्यायची की एवढं तर तिला काबिल बनवायचं. माझं असं म्हणणं आहे, एवढं आपल्या मुलीला काबिल बनवायचं. असं नाही की ती मुलगी असो किंवा मुलगा असो, पण जास्त करून मुलीकडं हे केलं जातं या गोष्टीकडे. मुलीला एवढं काबिल बनवायचं, एवढं मोठं बनवायचं की तिच्याकडे जरी कोणी नसलं तरी पण तिच्याकडे तिचं काम आणि तिचे काम आणि तिने जे म्हणजे आत्तापर्यंत जे शिक्षण वगैरे केलेलं आहे, शिक्षणापासून तिला जे जॉब भेटणार आहे त्याच्यामुळे त्याची म्हणजे त्या मला बोलायला शब्द सापडत नाही. ती त्याच्यावरती तरी ती म्हणजे ठाम राहू शकते. म्हणजे कोणी जरी तिला हे केलं, माझं बोलण्याचं तात्पर्य तुम्हाला समजत असेल, जरी उद्या लग्न वगैरे झालं, नवरा कसा भेटतो कसा नाही आपल्याला काही माहिती नसतं. जर कोणी नसेल तर ती कामधंदा करून तिच्या पायावर उभं राहू शकते. एवढं आपण आपल्या मुलीला बनवायचं असतं, एवढं काबिल बनवायचं असतं. आणि तिच्या पायावर तिला उभं राहून 4 पैसे ती कमवू शकन. असं नाही का ती घरामध्ये आहे किंवा तिला मग टॉर्चर केलं जाते किंवा तिच्याकडे काही हुनर नाही आहे, जॉब नाही आहे, शिक्षण नाही आहे, असं नाही. म्हणून प्रत्येक ताईने आपल्या मुलीला तेवढं तर म्हणजे हे बनवा, मोठं बनवा की ती तिच्या पायावर उभी राहील. माझे पण हेच प्रयत्न असतात की माझ्या मुलीला तिच्या पायावरती उभं करू आणि जे तिला पाहिजे, जे तिला भविष्यामध्ये पाहिजे, जे तिला बनायचं आहे ते तिला बनायला मी मदत करणार आहे. मी कुठल्याही प्रसंगामध्ये मुलांची साथ आपण सोडायची नसते. कोणत्याही प्रसंगामध्ये सुख दुःख ऊन सावली हे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत राहतात. त्याचप्रमाणे आपल्याही येतात. तर आपण आहे ना आपल्या मुलांची साथ कधीच सोडायची नाही. बघा मी तर माझ्या मुलांना मी लास्ट व्हिडिओत पण सांगितलेलं आहे, माझ्या मुलांना मी सांगितलेलं आहे, तुम्हाला सुख दुःख कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या, कोणत्याही. तर ताईंनो मध्येच बोलता ना दीदीचा फोन आला होता. तर दीदीचा आज रिझल्ट लागला, खूप छान रिझल्ट लागला. पास झाली, सगळे विषय तिचे क्लिअर झाले तिने सांगितलं आणि खूप छान असे मार्क पण पडले. खूप खुश आहे ती पण आणि मी पण खूप खुश आहे. तर तिचाच फोन आला होता. तर म्हणून मी आता पुढं काय बोलेन ते माझ्या लक्षात नाही, त्यासाठी सॉरी ताईंनो. आणि आता दीदीचं रिझल्ट लागले, तिच्या पप्पांना पण सांगते फोन करून. तू पहिला व्हिडिओचं काम करते, आपला व्हिडिओ एडिटिंग करते आणि मग तिच्या पप्पांना फोन करून सांगते. तर थोडा उशीर होऊन ताईंनो आज हा व्हिडिओ यायला आपल्या चॅनलवरती, कारण तुम्हाला सांगितलं दीदीचा फोन आला होता. नंतर मग तिच्या संग बोलले, नंतर मग लगेच आपले कसे टिफिनसाठी तुम्हाला काय सांगायचं, टिफिन आपल्या माहिती आहे तुम्हाला, जुन्या जर चॅनलवरती जाऊन बघता तर आपले टिफिन चालू होते पहिले. तर असे सर्वांना माहीत आहे टिफिनचं वगैरे करते म्हणून. तर एक ताई आल्या होत्या, ओळखीच्याच होत्या, मामी आमच्या. तर त्या घेऊन आल्या होत्या त्या एक टाईमला. तर त्यांना टिफिन चालू करायचे आहे एक टाईम. तर तेच थोडं बोलत बसले. मग व्हिडिओचं काम राहून गेलं परत. मग आत्ता त्या गेल्याच्या नंतर मग व्हिडिओ मी एडिटिंग करत आहे, त्यासाठी सॉरी ताईंनो. आज थोडा व्हिडिओला तुम्हाला लेट होईल आणि इथं स्वयंपाक वगैरे करून घेते. आता पुढं मी व्हिडिओ एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.